आदरणीय माननीय मनोज पाटील जरांगे, मी त्यांना पाटील म्हणू शकत नाही कारण ते माझ्या जास्त लांबचे नाहीत, माझे चुलते आहेत, माझे काका आहेत, म्हणून मी त्यांना मनोज काकाच म्हणेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज महाराष्ट्रातील प्रत्येक कीर्तनकार येत आहेत, त्यांच्याबद्दल बोलतायत, त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती सांगतायत. आपण बातम्याच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून ही ऐकत आहोत. खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगेल की हा जो गरजवंत मराठ्यांचा लढा आहे की जेणेकरून हा जो मराठा समाज मागं पडलेला आहे, याच मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून ते स्वतः हा लढा लढत आहेत आणि आपल्या सगळ्यांची साथ त्यांना आहे. खऱ्या अर्थानं मी तुम्हाला अजून एकदा धन्यवाद देईल आपल्या गावाला, कारण आपल्या ताडत गावाचं अंतरवाली सराटीला फार मोठा सिंहाचा वाटा आहे, फार मोठा. कारण आपण सर्वजण आपण मराठा समाज आहोत, आपण सगळेजण त्यांना साथ देत आहोत आणि अशी साथ आपण देणारही आहोत. कारण खऱ्या अर्थानं ते लढतायत कशासाठी, तर ही जी गरिबांची जी लेकरं आहेत, याच लेकराला कुठंतरी आरक्षण भेटलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही पहा, मराठ्यांची लेकरं फार मागं पडलेली आहेत, त्यांना नोकरी लागत नाही, कुठे त्या एखाद्या पदवीवर ते जात नाही. त्याचं कारण एक आहे दादा की मराठ्याला आरक्षण भेटत नाही. कारण मी तुम्हाला सांगेल, याच महाराष्ट्रामध्ये आपल्याच महाराष्ट्राला नाही भारताला प्राप्त झालेला हिरा म्हणजेच मनोज पाटील जरांगे आहेत. पण मी तुम्हाला एक वाक्य सांगून जाईल दादा, या भारतामध्ये, या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा. त्या सरकारला सांगा संपला नाही आणि संपणारही नाही आमच्या मनोज पाटलांचा दरारा, आमच्या मनोज पाटलांचा. कारण ते सध्या लढत आहेत, मराठ्यांचा लढा ते लढत आहेत. मी तुम्हाला सांगेल 450 वर्षापूर्वी ज्यांनी दिल्ली हलवली होती ते छत्रपती शिवाजी महाराज होते. 450 वर्षापूर्वी ज्यांनी दिल्ली हलवली होती ते छत्रपती शिवाजी महाराज होते. पण आज याच कलियुगामध्ये ज्यांनी दिल्ली हलवली त्यांचं नाव आहे मनोज पाटील जरांगे. कोणाची ताकद आहे दादा, एवढी मोठमोठे नेत्यांना त्यांच्या पायावर चरण ठेवण्याची, नतमस्तक होण्याची वेळ त्यांच्यावरती आली. मुख्यमंत्री, आमदार, खासदार कोण आपल्यासोबत येऊ शकते? एक गरीबाचा मुलगा, एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, आमच्या गावचे भूमिपुत्र आहेत ते. कोणा एवढी ताकद, एवढी ऊर्जा त्यांनी निर्माण केली. पण जर त्यांना वाटत असतं ना की पैसे घेऊन मी ही करोडो अब्जाने त्यांना पैसे प्राप्त झाले असते आणि या मराठा समाज अजूनही देतोय, पण 1 रुपया सुद्धा घरात त्यांनी घेतला नाही, या समाजाचा 1 रुपयाही घेतला नाही. मी तुम्हाला सांगेल, त्यांना राहण्यासाठी घर व्यवस्थित नाही, वरती पत्रे आहेत, साईडनी मातीच्या भिंती आहेत, राहायला घर नाही, गाडी नाही, बंगला नाही, काहीच नाही. एक गरीबातलं लेकरू आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि तोच शेतकरी आज लढतोय का, तर याच मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे. 101% गॅरंटी देते, मराठ्याला आरक्षण भेटणार म्हणजे भेटणार. कारण त्या सरकारनं आपल्याला 24 का 25 काहीतरी तारीख दिलेली आहे. सरकारनं सांगितले त्या दिवशी तुम्हाला आरक्षण भेटल, पण जर त्यांनी आरक्षण दिलं नाही तर पुढे अजून काय होईल हे त्या सरकारला देखील माहिती नाही. पण सरकारला आता आरक्षण द्यावंच लागणार आहे. कारण दादा मी तुम्हाला सांगेल, हा जो मराठा समाज एकत्रित आणलाय ना त्यांनी, आपण पाहिलं अंतरवालीला एवढी मोठी सभा झाली, 5 कोटी लोक तिथं आली होती, लोकांना बसायला जागा नव्हती, काही लोक झाडावर बसून ती सभा ऐकत होती. एवढी मोठी गर्दी, तुफान गर्दी, न भूतो न भविष्यती अशी झालेली ती सभा. तुम्हाला सांगेल, आपल्या गावातील बरेच लोक गेली असतील, बरेच म्हणजे सगळेच गेली असतील, कारण जास्त लांब नाही आपल्याला अंतरवाली, बरीच लोक आपल्या गावातली गेली असतील. पण ज्या वेळेस त्याच सभेचा जेव्हा इतिहास तयार होईल ना, त्याच इतिहासामध्ये ती सभेचा इतिहास तयार झाल्याच्या नंतर जर आपल्या मुलांना आपल्याला विचारलं की बाबा तुम्ही या सभेमध्ये गेला होतात का, तर आपल्याला वरमान करून सांगता आलं पाहिजे की बाळा जेव्हा ही सभा झाली ना त्याच सभेमध्ये मी देखील होतो. कारण मनोज काकांना माहिती आहे हा जो समाज, मराठा समाज एकत्रित आलेला आहे ना, कारण ही लोक, गरीबाची लोक आपलं दुःख अंतःकरणात ठेवून तिथपर्यंत आली होती का, तर माझ्या मुलाला आरक्षण भेटावं. ते स्वतः एवढे राबतायत, कष्ट करतायत. मला सांगा, महिला मंडळ कोणत्या बापाला वाटतं मी माझ्या मुलीचं तोंड बघू नये, कोणत्या बापाला वाटतं मी माझ्या मुलाशी बोलू नये, कोणत्या नवऱ्याला वाटतं मी माझ्या बायकोशी बोलू नये. आज 4 महिने झाले त्यांनी घराचं तोंड देखील पाहिलेलं नाही.
आपल्याला 5 मिनिटं सुद्धा दम निघत नाही आपल्या मुलामुलीचं तोंड पाहिल्याशिवाय. पण आज 4 महिने झाले ते घराच्या बाहेर पडलेले आहेत, अजून त्यांनी उंबरठा सुद्धा ओलांडलेला नाही, घराचं तोंडही त्यांनी पाहिलेलं नाही. का तर याच मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी ते स्वतः लढत आहेत, लढत राहणार आणि आपल्याला आरक्षण देणार आहेत. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, 450 वर्षापूर्वी ज्यांनी मराठा समाज एकत्र आणला होता ते छत्रपती शिवाजी महाराज होते. 450 वर्षापूर्वी ज्यांनी मराठा समाज एकत्र आणला होता ते छत्रपती शिवाजी महाराज होते. पण आजच्या कलियुगातले छत्रपती शिवाजी महाराज जर कोण असतील तर मनोज पाटील जरांगे आहेत. कारण आपल्या सगळ्यांना माहिती ते गरजवंत मराठ्यांसाठी ते लढत आहेत, मराठ्याला आरक्षण भेटण्यासाठी. मी तुम्हाला सांगेल, आज वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, भागवताचार्य, रामायणाचार्य तुम्ही पहा, त्या आंतरवालीला या जे मोठे मोठे महाराज जे आहेत ना, त्यांना पैसे देऊन देखील त्यांच्या तारखा भेटत नव्हत्या, पैसे देऊन सुद्धा भेटत नव्हत्या. पण ती मोठमोठी दिग्गज मंडळी जी आहेत ना, त्यांनी स्वतः फोन करून त्या आंतरवालीला आले. ही ताकद आमच्या मनोज काकाची आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमदार, खासदार कोणात एवढी ऊर्जा आहे की आपल्या गावात त्यांना बोलवायचं, पण स्वतः सगळे आमदार, सगळे खासदार, सगळे मुख्यमंत्री त्या ठिकाणी त्यांनी टेकवले. हे कार्य त्यांनी आपल्या हाती घेतलंय. कारण का घेतलंय तर मराठ्याला आरक्षण भेटावं म्हणून घेतलंय. दादा मी सांगेल, आज मराठ्याच्या लेकरांना कितीतरी टक्केवारी पडती, पण टक्केवारी पडून सुद्धा तीच मुलं शेतामध्ये राबतात, कष्ट करतात. याचं कारणच एक आहे, फक्त मराठ्याला आरक्षण नाही. मी मागे एक पेपरवरती बातमी वाचली होती की 40 गावकडची ती बातमी होती. एक तलाट्यासाठी 2 मुलांनी फॉर्म भरले होते आणि एक मराठ्याचा होता आणि एक दुसऱ्या जातीचा होता. मी तुम्हाला सांगेल, जो मराठ्याचा मुलगा होता त्याला 184 मार्क पडले होते, 184. आणि जो दुसऱ्या समाजाचा होता त्याला फक्त 94 मार्क पडले होते. जो 184 वाला होता ना त्याला हाकलून दिलं आणि जो 94 वाला होता ना त्याचं ऍडमिशन केलं. मराठ्याला आरक्षण नाही म्हणून हे सगळं होतंय. पण मी तुम्हाला सांगेल दादा, आता मराठ्या ऐका लक्षपूर्वक, मी तुम्हाला सांगत होते की हा जो गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, मराठ्याला आरक्षण भेटण्यासाठी ते स्वतः लढत आहे. पण मी तुम्हाला एक सांगून जाईल दादा, या महाराष्ट्रामध्ये, या जगामध्ये, या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम केलंय त्याच्यानंतरचं जे काम करत आहे ते मनोज पाटील आहेत. पण मी तुम्हाला सांगेल, ज्याप्रमाणे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर त्या स्वतःचं नाव लावून गेल्या ना, त्याचप्रमाणे याच मनोज काकांच्या आई देखील स्वतःचं नाव लावून गेलेले आहेत. मी तुम्हाला सांगेल, एक वाक्य मी तुम्हाला बोलून जाईल. जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. ज्यानं लावली सरकारची वाट त्याला मराठ्यांचा वाघ म्हणतात, त्यालाच मराठ्यांचा वाघ म्हणतात. सरकारला देखील झुकावं लागलंय त्यांच्या समोर. ही ऊर्जा, हे कार्य त्यांनी आपल्या हाती घेतलंय मराठ्याला आरक्षण भेटण्यासाठी. मी तुम्हाला परत एकदा सांगून जाईल, मराठ्याला आरक्षण भेटणारच आहे, याच्याबद्दल काहीच दुमत नाही. मी अजूनही अभंगाचा विस्तार करत असताना मी याच्यावरती तुम्हाला बोलेल, पण मी तुम्हाला आता अभंगाकडे घेऊन जाईल. विठ्ठल विठ्ठल सज्जनांनो, अभंग शांतीब्रह्म नाथबाबांच्या सेवेसाठी निवडलाय. याच महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, त्या ठिकाणी महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात आणि प्रत्येक संतांचा अधिकार हा वेगवेगळ्या प्रकारे सांगून जातात. मी तुम्हाला सांगेल, प्रत्येक संतांचा अधिकार हा वेगळा आहे. कारण माझ्या संत बहिणाबाईंनी फार सुंदर वर्णन केलंय. संत बहिणाबाई म्हणतायत, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवी रचिला पाया उभारिले देवालया, नामतयाचा किंकरा जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. इथपर्यंत अभंग मला घ्यायचा आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्या महापुरुषाचा अभंग मी सेवेसाठी निवडलाय त्यांचा अधिकार हा सामान्य नाहीये दादा. नाथबाबांचा अधिकार जर पाहायला गेलं, नाथबाबांचं जर चरित्र आपण पाहायला गेलं, नाथबाबांच्या चरित्राचा जर आपण विचार केला तर नाथबाबांच्या जीवनामध्ये
त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला भेटतो. कदाचित तुम्ही ऐकलेलंही असेल. नाथबाबा शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत. मी तुम्हाला सांगेल, नाथबाबा एवढे शांत आहेत, एवढे शांत आहेत की यमन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला. नाथबाबा एवढे शांत आहेत दादा. मी तुम्हाला सांगेल, नाथबाबांची शांती भंग करण्याचा एकानं प्रयत्न केला होता, पण नाथबाबांची शांती ही भंग झाली नाही, कारण तितकी भक्ती त्यांची जीवनामध्ये होती. नाथबाबांचा अधिकार एवढा आहे दादा. नाथबाबांची शांती मी तुम्हाला सांगून जाईल. माणसानं गरिबी आली म्हणून कधी कधी लाचार बनू नये. गरिबी आली म्हणून कधीच माणसानं लाचार बनू नये, कधी खाली बघू नये. कारण मी तुम्हाला सांगेल, पैठणचाच एक ब्राह्मण होता. नाथबाबांना त्रास देणारे जे ब्राह्मण होते ना, एकाच्या मुलीचं लग्न होतं. एक गरीब घरातला माणूस होता, गरीब घरातला व्यक्ती होता, त्याच्या मुलीचं लग्न होतं. म्हणून काही पैशाची त्याला मदत हवी होती. म्हणून त्या व्यक्तीनं काय केलं, त्या ब्राह्मणांकडे गेला आणि जे ब्राह्मण होते ते नाथबाबांना त्रास देणारे होते. त्या ब्राह्मणांकडे गेला आणि गेल्याच्या नंतर काही पैशाची मदत त्यांना मागितली, पण त्यांनी सांगितलं, तुम्हाला पाहिजे तेवढे, त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही तुम्हाला देऊ, पण आमचं एक काम तुम्ही करायचंय. त्यांनी विचारलं, काय काम आहे सांगा. त्या ब्राह्मणांनी सांगितलं, त्या पैठणच्या वाड्यामध्ये शांतीब्रह्म नाथबाबा राहत आहेत. त्या नाथबाबांची शांती तुम्हाला भंग करायची, एवढंच काम करा. अपेक्षापेक्षा जास्त पैसे आम्ही तुम्हाला देऊ आणि तुमच्या मुलीचं लग्न आम्ही करू. ठरवलं त्या व्यक्तीनं नाथबाबांना त्रास द्यायचा, नाथबाबांची शांती भंग करायची. पण दादा, नाथबाबांची शांती आजपर्यंत कुणीही भंग करू शकलं नाही. मी तुम्हाला सांगेल, तो गृहस्थ नाथबाबांच्या वाड्यासमोर गेला. वाड्यासमोर गेल्याच्या नंतर आता काही ठिकाणी असं असतं की घरातल्या व्यक्तीला आवाज दिल्याशिवाय आतमध्ये जाऊ नये, परवानगीशिवाय आपण आत जाऊ नये. पण त्या गृहस्थानं काय केलं, नाथबाबांना आवाजही दिला नाही, बुटासहित त्या वाड्यामध्ये शिरला. नाथबाबांची पूजा चालली होती. धूप दीपानं वातावरण उजळून गेलेलं होतं. नाथबाबांच्या मुखातून भगवंताची स्तुती करणारे अभंग नाथबाबांच्या मुखातून बाहेर पडत होते. नाथबाबा म्हणत होते, आवडे हे रूप गोजिरी सगुण, आवडे हे रूप गोजिरी सगुण, आवडे हे रूप गोजिरी सगुण, आवडे हे रूप पाहता लोचन सुखावले किंवा जनी दृष्टी लागू तुझ्या सगुणपणा तेने माझ्या मना बोध केला. नाथबाबांच्या मुखातून हे अभंग बाहेर पडत होते. तेवढ्यात तो व्यक्ती नाथबाबांच्या देवघरामध्ये शिरला. असा नाही शिरला, बुटा सकट आतमध्ये गेला. नाथबाबांनी पाहिलं कोणीतरी अतिथी आपल्या घरामध्ये आलंय. नाथबाबांच्या लक्षात आलं, हा व्यक्ती मला त्रास देण्यासाठी इथे आलेला आहे. पण कुठलाच विचार केला नाही. ज्या देवाची नाथबाबा 3 तास पूजा करायची, 3 तास पूजा करायची, एक क्षणाचाही विलंब केला नाही. नाथबाबांनी महिला मंडळ एका क्षणात पाटावरचे देव बाजूला सारले आणि त्या अतिथीला बसायला पाठ दिला.
तो व्यक्ती एवढा नीच होता, त्यानं काय केलं, बुटासहित तो पाटावर बसला, पण माझे नाथबाबा काहीच बोलले नाही. नाथबाबांनी काय केलं, गिरिजा काकींना आवाज दिला. गिरिजा, आतमधून आवाज आला, जी. पूर्वीच्या काळी पद्धत होती बरं, महिला मंडळ जी म्हणायची. आता जर आवाज दिला ना, पप्याची आय, ती म्हणते काय. आता राहिलं नाही ते, पण पूर्वीच्या काळात फार गोड म्हणायचे. आतमधून आवाज आला, जी बोला स्वामी. त्यावेळेस सांगितलं, नाथबाबांनी सांगितलं, गिरिजा, आज आपल्या घरी अतिथी आलेले आहेत, त्यांना बसायला मी पाठ दिलाय, पण अतिथीला जेवणासाठी सुंदर पंचपक्वान्नाचा स्वयंपाक तुम्ही तयार करा. मग गिरिजा काकीने सुंदर स्वयंपाक तयार केला आणि दोघ जण जेवणासाठी बसले. एका साईडला नाथबाबा बसले, दुसऱ्या साईडला तो गृहस्थ बसला. नाथबाबांना त्रास देण्यासाठी तो गृहस्थ तिथे आलेला होता. दुसऱ्या साईडला बसला आणि एवढं स्तुती करून अन्न खाऊ लागला. का स्तुती करणार नाही, कारण ज्या गिरिजा काकीच्या हाताचं अन्न जगाच्या मालकानं खाल्लं होतं, त्या गिरिजा काकींच्या हाताला काय चव असेल. स्तुती करून गृहस्थ अन्न खाऊ लागला, पण लक्षात आलं, अरे आपण इथं स्तुती करण्यासाठी आलेलो नाही, या नाथबाबांना त्रास द्यायचा, यांची शांती भंग करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. गिरिजा काकी खीर वाढत असताना काय झालं, गिरिजा काकी खीर वाढत होत्या आणि खीर वाढत असताना तो गृहस्थ उठला आणि गिरिजा काकींच्या पाठीवर बसला. मला सांगा दादा, जर आपल्या समोर आपल्या पत्नीच्या खांद्यावर जर एखादा अनोळखी व्यक्ती बसत असेल तर आपली अवस्था काय होईल. आपण काय करू, त्याला जागेवर त्याला मारू आपण. पण नाथबाबा म्हटले, हीच तर माझी खरी परीक्षेची वेळ आहे. नाथबाबांनी सांगितलं, गिरिजा, आज तुमच्या पाठीवर ओझं आहे, खीर वाढताना सांभाळून वाढा. गिरिजा काकींच्या मुखातून वाक्य बाहेर निघाले. गिरिजा काकी म्हणतात, स्वामी अजिबात चिंता करू नका, मला ही हरिपंडितांना सांभाळायची सवय आहे, अजिबात चिंता करू नका. तो गृहस्थ पाठीवरून खाली उतरला, गिरिजा काकींच्या आणि नाथबाबांच्या चरणी नतमस्तक झाला. नाथबाबांनी अपेक्षापेक्षा जास्त पैसे त्या गृहस्थाला दिले आणि त्याच्या घरी वाटं लावलं. मला एकच सांगायचं तुम्हाला, नाथबाबांची शांती भंग करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण नाथबाबांची शांतता कधी भंग झाली नाही. ही नाथबाबांची शांतता होती. नाथबाबा संतही होते. या जगाच्या पाठीवर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की या जगामध्ये आज संत म्हणावं कोणाला, पण मी तुम्हाला सांगेल, ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत. कारण नाथबाबांचा दुसरा गुण आहे संत आणि नाथबाबांचा तिसरा गुण आहे श्रीमंत. महिला मंडळ, नाथबाबा एवढे श्रीमंत आहेत की नाथबाबांच्या घरी देव्हाऱ्यातल्या देवाला रोज पुरणपोळ्याचा नैवेद्य असायचा. कशाचा मागच्या महिला मंडळ बोला, कशाचा. माझी भाषा कळते ना तुम्हाला, मी बोललेली समजतंय ना. कारण मला सर्दी झालेली, येताना 2 सलाईन घेऊन आली, त्याच्यामुळं तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे माझा आवाज क्लिअर येतोय ना तुमच्यापर्यंत, कानापर्यंत येतोय ना. मला सांगा, नाथबाबांच्या घरी देव्हाऱ्यातल्या देवाला रोज पुरणपोळ्याचा नैवेद्य असायचा, मग तुम्ही दाखवता का? साध्या भाकरीचा, साध्या पोळीचा दाखवता? तुम्ही दाखवता, बाकीच्या तुम्ही काही दाखवतात, काही दाखवत नाहीत. असंच मी कीर्तनामध्ये एकदा सांगितलं की नाथबाबांची श्रीमंती एवढी होती, नाथबाबांच्या घरी देव्हाऱ्यातल्या देवाला पुरणपोळ्याचा नैवेद्य असायचा. कीर्तन संपल्याच्या नंतर एक म्हातारी माझ्याकडे आली. मला म्हणे, ताई काय सांगावं, डोक्याला तेल नाही, पायाला वाहन नाही, पोटाला आण नाही, जीवाची सारखी फडफड चालू आहे. म्हटलं, आजी झालं काय? म्हटलं, आजी सून त्रास देते का? म्हणे, गावात 1 नंबर सून आहे माझी, सुनेचा नादच करू नका. म्हटलं, मग तुमची एवढी बेकार अवस्था कशी झाली? आजीला म्हटलं, आजी सगळं मागं ठेवा, मला काही सांगू नका, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, तुमचे इतके केस विस्कटले, एवढा अवतार तुमचा झालाय, मला सांगा तुम्ही आंघोळ केलेले किती दिवस झाले? आजी म्हटली, दीदी जास्त नाही, 15 दिवस झाले. कोरोनाचे दिवस होते तेव्हा मी 2 हात मागे सरकले, अशी तोंडाला लावली. आजी म्हटली, ताई ओढणी का तोंडाला लावली, तुम्ही मागे का सरकलात? म्हटलं, काही नाही आजी, कोरोनाचे दिवस आहेत, आम्ही रोज कीर्तनाला बाहेर फिरतो, तुम्ही म्हातारे आहात, तुम्हाला काय झालं ते यायचं आमच्यावर. आजीला म्हटलं, आजी आंघोळ केलेले 15 दिवस झाले, मग मला सांगा देवाला आंघोळ घातलेले किती दिवस झाले? आजी म्हटली, दीदी 20 दिवस झाले, 20. म्हटलं, आजी असं का करता, देवाला रोज आंघोळ घालत जा, देवाची पूजा करत जा. आजी म्हटली, काही नाही दीदी, देवाला या बाजाराची त्या बाजाराला आंघोळ घालत असते, कारण देवाला या बाजाराची त्या बाजाराला आंघोळ घातली का स्वच्छ पाण्याने मला ही दिवसभर आंघोळ करता येते, देवाला बी घालता येते. मला सांगायचंय काय, आज कलियुगामध्ये लोक देवाची पूजा सुद्धा करत नाहीत. पण नाथबाबांची श्रीमंती एवढी होती, नाथबाबांच्या घरी देव्हाऱ्यातल्या देवाला पुरणपोळ्याचा नैवेद्य होता. मग त्याच नाथबाबांच्या घरी
जगाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी भरलंय. हा अधिकार नाथबाबांचा आहे. कारण मी तुम्हाला सांगेल, त्याच नाथबाबांनी आपल्यासाठी अनेक प्रकारचे ग्रंथ निर्माण केले, तयार केले. भागवत दिलं, एकनाथी भागवत आपल्याला दिलं, अनेक प्रकारचे ग्रंथ तयार केले. कूट अभंगाची रचना नाथबाबांनी केली. कूट अभंग असे आहेत की ते सांगणाऱ्याला कळत नाही तर ऐकणाऱ्यालाही कळत नाही. त्या अभंगाची रचना नाथबाबांनी केली. आपल्या भोळ्या बाबड्या भक्ताला कळावं, पचावं, रुचावं याच्यासाठी नाथबाबांनी निर्मिती केली ती भारुडाची. दादा मी तुम्हाला सांगेल, नाथबाबांची भारुडे एवढी सुंदर आहेत. नाथबाबांची भारुड जर आपण गायली तर असं वाटतं उठून कीर्तनामध्ये नाचावं. एवढी सुंदर भारुड आहेत नाथबाबांची. कारण नाथबाबा म्हणतात, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो. कसे चेहरे फुललेत आता. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. केवळ पंचानन, येडका मदन, केवळ पंचानन. यांना वाटत होतं उठून नाचावं. कशी करत होते ते. महिला मंडळ म्हणत असतील, ताई आतापर्यंत कीर्तन खूप ऐकले, काय करा, कीर्तन बंद करा, भारुडच चालू करा. पण मला सांगायचंय दादा, नाथबाबांची भारुडे एवढी सुंदर आहेत. मग नाथबाबांनी भारुडाची रचना केली का, तर याच जीवाला ब्रह्म कळावं. कारण मी तुम्हाला सांगेल, आपल्या बोळ्या बाबड्या भक्ताला पचावं, रुचावं आणि कळावं याच्यासाठी नाथबाबांनी भारुडाची निर्मिती केली. पण त्याच नाथबाबांच्या घरी जगाचा मालक 36 वर्ष कावडीने पाणी भरतोय. कारण अनेक ठिकाणी वर्णन केलं जातं, द्वारकीची मूर्त, द्वारकीची मूर्त, द्वारकीची मूर्त, एकनाथ घरी, द्वारकीची मूर्त, द्वारकीची मूर्त, द्वारकीची मूर्त, एकनाथ श्रीखंडाचंद
चंदन ओलावणी द्वारकेची मूर्ता एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडी द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हवे हरी कावडीने जगाच्या मालकानं 36 वर्ष नाथ बाबांच्या घरी कावडीनं पाणी भरलंय जगात कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाहे कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे बंदिताच पाया अनन्य भक्ती भावे बंदिताच पाया अनन्य भक्ती भावे बंदिताच पाया अनन्य भक्ती भावे बंदिताच कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पायी या कलाकारांसाठी एकदा टाळी वाजवा जोरात. एवढं सुंदर गातात एवढं सुंदर वाजवतात. नाथ बाबांच्या घरी जगाच्या मालकाने 36 वर्ष कावडीनं पाणी भरले हा अधिकार नाथ बाबांचा आहे आणि तेच नाथ बाबा आपल्याला सांगतायत देवाला काय आवडतं हे जीवाला सांगतात अभंगाचं पहिलं. आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो प्रकार आवडे देवासी तो ऐका 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 प्रकार आवडे देवासी तो आवडे देवासी तो आवडे देवासी तो ऐका प्रकार 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 आवडे देवासी तो आवडे देवासी तो एका माता उच्चार नात्रदीन नामता उच्चार नात्रदीन नामता उच्चार नात्रदीन तुळसी माळा गोपी तुळसी माळा गळा
टाळी वाजवायची. फार छान प्रमाण दिलं बाबांनी. आवडी देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. नाथ बाबा आपल्याला सांगतायत देवाला काय आवडतं हे जीवाला सांगतात नाथ बाबा, की नाथ बाबाला देवाला काय आवडतंय. आवडी देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताचं नामस्मरण केलेलं ही गोष्ट देवाला आवडती. पण मी तुम्हाला सांगेल दादा, या जगामध्ये जर आपल्या या देहाचं कल्याण कशाने होत असेल, या देहाचं सार्थक जर कशाने होत असेल, तर फक्त भगवंताच्या नामानेच होत आहे. कारण या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे. कारण भगवंताच्या नामाचा महिमा देवाला सुद्धा कळत नाही. जेव्हा सेतू